विमान प्रवाशांचे हाल, विमान कंपन्यांची मक्तेदारी खिशाला कात्री, सरकारची भूमिका अजूनही बघ्याचीच। हा संताप आहे इंडिगोच्या प्रवाशांचा, इंडिगो विमान सेवेच्या भोंगळ कारभाराचा। 4 दिवसात तब्बल 1,500हून अधिक विमान उड्डाणं इंडिगोनं रद्द केली आहेत। विस्कळीत झालेल्या इंडिगो विमान सेवेचा फटका एकट्या दुकट्याला नव्हे तर अख्ख्या देशाला बसलाय। देशाच्या विमान वाहतुकीत जवळपास 65% वाटा असलेल्या या इंडिगोच्या कारभारालाच क्रॅश केलंय ते एका नियमानं। 1 नोव्हेंबर पासून पायलट ड्युटी टाइम लिमिटेशन्स लागू। नव्या नियमांमुळे मोठ्या प्रमाणात क्रू मेंबर्सची कमतरता। किती पायलट लागतील याचा अंदाज घेण्यात कंपनीकडून चूक। A320 विमानांच्या नाईट ड्युटीमुळे गोंधळ। 10 फेब्रुवारीपर्यंत इंडिगोनं DGCAकडे मागितली सवलत। With today, December 5th, being the most severely impacted day, with the number of cancellations well over 1,000, or more than half of our number of daily flights. I, on behalf of all of us at Indigo, would like to extend our sincerest apologies for the major inconvenience this has caused to many of our customers. It will take some time to return to a full normal situation, which we do anticipate between the 10th and the 15th of December. संतापजनक बाब म्हणजे इंडिगोची सेवा विस्कळीत झाल्यानंतर इतर कंपन्यांनीही हतबल प्रवाशांना दिलासा देण्याऐवजी तिकिटाचे दर अव्वाच्या सव्वा वाढवत प्रवाशांची खुलेआम लुबाडणूक केली आहे। दिल्लीसाठीचं विमान आधीचे दर 11,000 रुपये, आत्ताचे वाढलेले दर 23,000 रुपये। बंगळुरूसाठीचं विमान आधीचे दर 21,000 रुपये आणि आत्ताचे वाढलेले दर 34,000 रुपये। हैदराबादसाठीचं विमान आधीचे तिकिटाचे दर 18,000 रुपये, आत्ताचे वाढलेले तिकिटाचे दर 32,000 रुपये। चेन्नईच्या विमानाचा आधीचे तिकिटाचे दर 20,000 रुपये, आत्ताचे वाढलेले दर 34,000 रुपये। कोलकातासाठी विमानाचे आधीचे दर 26,000 रुपये आणि आत्ता वाढलेले तिकिटाचे दर 29,000 रुपये। इंदोरसाठीच्या विमानाचे दर आधीचे तिकीट 10,000 रुपये, आत्ताचे वाढलेले दर 18,000 रुपये। कंपन्यांकडून होणाऱ्या अवाजवी भाडेवाढीची नागरी उड्डाण मंत्रालयानं दखल घेतली आणि काही मार्गांवर फेअर कॅप लागू केलाय। 15 दिवसांनंतर ही व्यवस्था कदाचित सुरळीत होईलही, पण शेवटी प्रश्न उरतो तो गेले 4 दिवस इंडिगोने ज्या पद्धतीने देशाला वेठीस धरलंय त्याचा। DGCAचा आदेश येऊनही इंडिगोनं नफेखोरी कायम ठेवत वेळीच आदेशाचं पालन करण्याच्या दृष्टीनं कार्यवाही का केली नाही? प्रवाशांना अशा पद्धतीनं गृहीत धरलंच कसं? या काळात प्रवाशांची लूटमार करणाऱ्या कंपन्यांवर कुणाचाच निर्बंध कसा राहिला नाही? या 4 दिवसात प्रवाशांना झालेल्या मनस्तापाची, त्यांच्या नुकसानाची भरपाई कोण देणार? आणि महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या प्रकरणात सरकार केवळ बघ्याच्याच भूमिकेत का राहिलं? ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।